नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? तर आज एक नवीन रेसिपी आहे. बटाट्याचीच भाजी आहे, पण आपण नेहमी करतो त्यापेक्षा थोडी वेगळ्या पद्धतीने केलेली आहे आणि ही भाजी लहान मुलांना खरंच खूप आवडते. नक्की मी सांगितलेल्या पद्धतीने करून बघा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघाल तर तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडेल. तर यासाठी मी बटाटे सुरुवातीला उकडून घेतलेले आहेत आणि आता भाजीची तयारी करताना कढईमध्ये तेल, त्या तेलामध्ये कांदा, लसूण, अद्रकची पेस्ट टाकलेली आहे आणि कांदा छान सोनेरी रंगाचा होईपर्यंत तळून घेतलेला आहे. आता त्यामध्ये आपल्याला शिमला मिरची बारीक कट करून घेतलेली आहे. हवं तर तुम्ही खिसूनही घेऊ शकता आणि त्यामध्ये टोमॅटो टाकून या भाज्या छान शिजवून घ्यायच्या आहेत. या भाज्यामध्ये आपण चवीसाठी मीठ टाकणार आहोत, त्यामुळे भाजीचा जो वास आहे, शिमला मिरचीचा उग्रपणा, तो निघून जातो आणि भाजीला एक छान टेस्ट येते. आणि या भाज्यातच मी लाल तिखट टाकलेलं आहे आणि हा 1 चमचा मी पावभाजी मसाला टाकलेला आहे. ही पावभाजी नाही, पण एक साध्या प्रकारची पावभाजीच म्हणू शकतो. आता मॅशरच्या साहाय्याने या भाज्या मी छान मॅश करून घेणार आहे. भाज्या एकजीव झाल्या पाहिजेत, त्यामुळे आपली भाजी एकजीव होते. मस्त असं टोमॅटो पण गाळ झालेला आहे, शिमला मिरची, कांदा सर्व व्यवस्थित तळलेलं आहे आता. आणि हे बटाटे मी उकडून किसून घेतलेलं होतं. असं आपण हाताने पण चुरून टाकलं तरीही चालेल. आता मॅशरच्या साहाय्याने त्याला आपण या भाज्यांसोबत एकजीव करायचं आहे. आणि आपण या भाजीमध्ये जे पाणी टाकणार आहोत ते मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. थंड पाणी टाकायचं नाही आहे. गरम पाण्यामुळे भाजीची टेस्ट आहे तशीच राहते, त्यामध्ये काही फरक पडत नाही. बघा, मस्त असा लाल कलर आलेला आहे. आपण कलरची लाल चटणी वापरू शकतो आणि पावभाजीमुळे कलर हा छानच येतो. आता हे गरम केलेलं पाणी आहे. हवं तर तुम्ही ही घट्ट भाजी अशीही ठेवू शकता. लहान मुलांना अशी घट्ट भाजी आवडते, पण हे पोळीसोबत खायला म्हणून मी थोडंसं पाणी टाकणार आहे. आणि या भाजीपासून आपण सँडविच पण बनवून देऊ शकतो, मुलांना पराठा पण बनवून देऊ शकतो. म्हणजे या भाजीपासून 2-3 प्रकार आपण तयार करू शकतो. मस्त असा सुंदर लाल भडक कलर आलेला आहे. आता खाण्यासाठी भाजी तयार आहे. ही भाजी आज पोळीसोबतच खाणार आहे. यामध्ये मी तूप टाकलेलं आहे, तुम्ही हवं असेल तर बटरही टाकू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे अगदी मनापासून आभार. भेटूया नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.